आणि आता बातमी आहे ओबीसी आंदोलनाची। मराठा आंदोलनापाठोपाठच ओबीसींनी देखील आंदोलनाची हाक दिलेली आहे। नागपुरात ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केलंय। एकीकडे मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत, तर दुसरीकडे ओबीसींकडून मराठ्यांना आरक्षण नको अशी मागणी ही ओबीसींनी कायम ठेवली आहे। पाहुयात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा नेते मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आझाद मैदानावर सुरू असलेलं हे आंदोलन ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी एल्गार पुकारलाय। आणि याच आंदोलन स्थळापासून अंदाजे 785 किलोमीटर अंतरावर म्हणजेच नागपुरात याच मागणीच्या अगदी उलट मागणीसाठी ओबीसी समाज एकवटलाय। नागपूरच्या संविधान चौकातून आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। काय आहेत ओबीसींच्या मागण्या? तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी समाजाला राज्य सरकारनं लेखी आश्वासन द्यावं, या मागण्यांसाठी ओबीसी महासंघाने आंदोलनाची हाक दिली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड यांच्या नेतृत्वात हे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो की या उपोषणस्थळी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे हे देखील आहे, सोबतच भाजपचे आमदार आशिष देशमुख हे देखील आलेले आहे आणि इतरही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। जर का तुम्ही बघितलं तर बाजूला ही यादी इथे लागलेली आहे जे आजच्या साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार आणि रोज अशा प्रकारे वेगवेगळे कार्यकर्ते साखळी उपोषणामध्ये सहभाग घेऊन कुठेतरी त्यांच्या ज्या मागण्या त्या राज्य सरकारकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार। ओबीसी महासंघाच्या या आंदोलनाला गडचिरोलीचे काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांनीही भेट दिली। आता त्यांची अशी मागणी आहे की ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा, परंतु धनाढ्य जातींचा किंवा ज्या सुरुवातीपासूनच पुढारलेल्या आहेत अशा जातींचा समावेश जर ओबीसी मध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत जे अजूनही फारच मागासलेले आहेत त्यांच्यावर तो अन्याय होईल, म्हणून या आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर भाजपा आमदार परिणय फुकेंनीही या आंदोलनाला भेट दिली आहे। कुठेतरी ही जे भीतीचं वातावरण थांबवण्याकरता मी इथे आलेलो आहे। मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणतेही काही झालं कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी आरक्षणावर कुणालाही वाटेकरी किंवा हिस्सेदारी करणार नाही। विधान परिषद आमदार सुधाकर अडबोल यांनी ओबीसी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आंदोलनाला भेट दिली। आरक्षण मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे किंवा ते मागत आहे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, परंतु त्यांना ओबीसीचं आरक्षण कमी करून त्यांना आरक्षण देऊ नये। 50% मर्यादा क्रॉस करून जर आरक्षण देत असेल तर आम्हाला कुठलेही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही, परंतु आमच्या आरक्षणावरती गदा आणून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची आवश्यकता नसल्याचं मत मुधोजी राजे भोसले यांनी व्यक्त केलंय। नाही, मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण पाहिजे आणि मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे। आम्हाला कुणाच्या मधलं आरक्षणाचं आहे कुणाचा अधिकार मारून आम्हाला आरक्षण नको, हे आम्ही पहिलेपासून याच मतावर आम्ही आणि आज बी आम्ही त्याच मतावर कायम। तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे जरांगेंच्या आंतरवाली सराटीतून आंदोलन करणार आहेत। सोमवारपासून कदाचित आंतरवाली सराटीमध्ये जे आहे आमचे ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते साखळी उपोषण जे आहे ते करण्याच्या मनस्थितीत आहेत। आमचे मराठवाड्याचे नेते टीपी मुंडे सर ओबीसी नेते हे त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवारपासून जे आहे आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा ओबीसींचं साखळी उपोषण जे आहे ते त्या ठिकाणी सुरू केलं जाईल। मराठा विरुद्ध ओबीसी वाद काही नवा नाही, पण या दोन्ही आंदोलनांसंदर्भात सरकार काय सुवर्ण मध्य काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा, नागपूर।